तुम्हाला दोन मुद्दे विचारायचे आहेत. एक तर तुम्ही आता शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काही करणार की नाही हा पहिला भाग. दुसरं म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा आता नव्या राजकीय संरचनेमध्ये कालबाह्य झालाय का? काय तुम्ही करता आहात, काय सांगाल? नाही, शेतकरी कामगार पक्ष काहीच करत नाही हे जे आपण म्हणाल ते अत्यंत चुकीचं आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष जी झालबाजी करायला पाहिजे ती मात्र निश्चित करत नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना भेटायचं, त्यांचं सांत्वन करायचं, दौरे करायचे, आंदोलन करायचं, निष्पन्न काहीच होत नाही. मागच्या वर्षीच्या आंदोलनात देखील आपण जर पाहिलं तर अनेक दौरे झाले, अनेक झालं, पण काय केलं नाही. मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षानं आमच्या जिथं शेतकरी कामगार पक्षाचं युनिट नाही अशा पारनेर तालुक्यामध्ये जाऊन तिथल्या पारनेरचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपाचं सुटावं. शेतकरी कामगार पक्ष काय फार मोठा नाही, पण आम्ही एक नवा उपक्रम त्या ठिकाणी राबवला. त्या ठिकाणी पाणी कसं राहील ह्यासाठी जी काय आर्थिक निधी पाहिजे होती ती आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्या भले 8-10 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मागच्या याच्या दुष्काळामध्ये आम्ही काम केलं. ह्यावर्षीसुद्धा आम्ही आता ह्या अधिवेशनाच्या मध्ये आमचे आमदार 4ही आमदार तिकडं अडकलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कृतीवर आमचा भर असणार आहे का उद्या ज्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेली आहेत त्यांना पॅकेज काय द्यायचं. आज सरकारने जाहीर केले का बा त्यांचं जे काय सावकाराचं अधिकृत सावकाराचं कर्ज असेल ते कर्ज सरकार माफ करणार आहे. पण त्याचबरोबर त्या कुटुंबाला पुन्हा पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्या दृष्टीने आमचा एक कार्यक्रम आम्ही आखतोय. या आठवड्यात तो कार्यक्रम आखून होईल. त्याच्यानंतर पुढील आठवड्यापासून त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आमची सुरू होणार आहे आणि ही अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राला दिसेल की शेतकरी कामगार पक्ष खऱ्या अर्थानं जशा पद्धतीचं काम या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे तसा एक नवीन कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षानं दिलेला महाराष्ट्राला निश्चितपणे दिसेल. भाजपचे आमदार सुधाकर कोहळे आता आपल्यासोबत आहेत नागपूरमधून. आमदार सुधाकर कोहळे, एकतर तुम्ही आत्ता जॉईन झालेले आहात, पण मगाशी विश्वंभर चौधरींनी एक मुद्दा असा मांडला की तुम्ही आत्ता अजित पवार, तटकरे, छगन भुजबळ यांच्या संदर्भातली जी काही चौकशी लावलेली आहे किंवा त्याला हिरवा कंदील मिळाला ते असं म्हणाले की आता राष्ट्रवादी काँग्रेसची गरज संपलेली आहे आणि कदाचित त्यामुळे आत्ता हा निर्णय घ्यायचं धाडस केलं. एक मला सांगा की मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मदत आता घ्यायची गरज नाही म्हणून तुम्ही हे धाडस केलं, हे खरं आहे का? हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खरोखरच या चौकशीतून काही निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं का? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापनेच्या काळात कधीच कोणाची पाठिंबा मागितलेला नव्हता आणि सत्ता स्थापनेसाठी जर कोणी पाठिंबा द्यायला तयार असेल तर तो घेण्यास काही हरकत पण नव्हती. परंतु आजच्या स्थितीपर्यंत कधीही राष्ट्रवादी पक्षाला भारतीय जनता पार्टीने जाहीर पाठिंबा मागितला किंवा कुठलं पत्र दिलं असा कुठलाही प्रश्न नव्हता आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची आता गरज संपली हा प्रश्नच मुळात उपस्थित होत नाही. आणि दुसरा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे एसीबीच्या या चौकशीतून काही निर्णय होणार आहे का? तर 100% आम्ही सांगतो भारतीय जनता पार्टी ही करप्शनच्या विरोधात आहे आणि 100% खात्रीने सांगतो की या चौकशीतून निष्पन्न होईल कोणाच्या माध्यमातून कोणी ह्या अफरातफर केली, कोणी हे करप्शन केलं हे निष्पन्न होईल आणि त्याच्यावर 100% आमच्या आमदार कोहळे, मला हे सांगा, तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या, जलसिंचनाच्या अनुषंगाने असेल, बाकी काही असेल, चितळे समितीचा अहवाल असेल, तुम्ही होता विरोधी पक्षामध्ये, पण तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना ठोसपणे कधी फार विरोध केलाय, काही फार भूमिका घेतली असं कधीच जाणवलं नाही. चितळे समिती जेव्हा स्थापन झाली सभागृहामध्ये तेव्हा सगळे तुम्ही तिथे होतात तरी सुद्धा तेव्हा काहीच विरोध केला नाही. मग आता मला दोन गोष्टी ऐका, मला तुम्हाला दोन मुद्दे आमदार कोहळे विचारायचे आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की चितळे समितीच्या अहवालामध्ये जर आता काहीच निष्पन्न झालं नव्हतं किंवा काही आलं नव्हतं तर आता काय होणार आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे तेव्हा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जर काहीच करत नव्हता तर आताही पुन्हा मग तुम्ही एकत्रितपणे त्या सगळ्यावर काही कराल का, पडदा टाकाल का? अशा प्रकारे एक मोठी चर्चा सध्या सुरू आहे महाराष्ट्रात. काय म्हणणं आहे तुमचं? पहिली गोष्ट म्हणजे या जलसंधारणाच्या त्यावेळेच्या सर्व घोटाळा जर कोणी समोर आणला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या सर्व सन्माननीय आमदारांनी आणला. या संदर्भात सर्वात मोठी मूग कोणी घेतली असेल तर तत्कालीन आमचे आज सध्याचे मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन नेते आमचे आमदार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात विधानसभेत जेव्हा त्यांना चान्स मिळाला, संधी मिळाली तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, किंबहुना याचा विरोध केला. संपूर्ण महाराष्ट्राला जर जलसंधारणाचा हा भ्रष्टाचार जर कोणी माहीत करून दिला असेल तो सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माहीत करून दिला
आणि त्यामुळे या जलसंधारणाच्या घोटाळ्यात जर चव्हाट्यावर कोणी आणला असेल तो माननीय देवेंद्र फडणवीसांनी आणला, हे अतिशय स्पष्ट आहे. आणि आपण सुद्धा त्या काळामध्ये टीव्हीवर असेल, वर्तमानपत्रातून असेल, विधानसभेच्या कामकाजातून आपण हे बघितलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या घोटाळा उघडकीस आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सन्माननीय सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच त्यावेळेस आणला, ही बाब सुद्धा तेवढीच निश्चित आहे. आणि आता प्रश्न उरला चितळे समितीचा. एसीबीला परवानगी देण्याचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी का थांबवलं होतं, हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य पाऊल उचललंय. एसीबीला या चौकशीची परवानगी त्यांनी दिली आहे आणि मग या चौकशीतून निष्पन्न होणार आहे. जलसंधारणात घोटाळा झाला, नाही झाला, किती झाला, कोण सहभागी होते, या सर्व गोष्टी आता उघडच होणार आहे. कुठलाही घोटाळा झाकून ठेवायचा नाही, कारण आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी हे सांगितलं आहे का ना खाऊंगा ना खाणे दूंगा. या आधारावर या महाराष्ट्रात सुद्धा ना खाऊंगा ना खाणे दूंगा या आधारावर या समितीचा संपूर्ण घोटाळ्याची चौकशी होणार आणि तुमच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय पाटील आहेत. बरोबर, तुमच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय पाटील आहेत. अजय पाटील, आता तुम्ही ऐकत आहात की आमदार कोहळे काय म्हणतात. तुमचे अतिशय महत्त्वाचे नेते अजित पवार हे पक्षाचे तुमचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. सुनील तटकरे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. छगन भुजबळ हे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. हे 3 नेते यांच्या विरोधामध्ये चौकशी जर सुरू झाली, मग जलसंधारण असेल किंवा महाराष्ट्र सदनाच्या अनुषंगाने छगन भुजबळांची चौकशी असेल, ही चौकशी सुरू झाली आणि जर खरंच हे म्हणतात त्याप्रमाणे काही मोठा घोटाळा झाला असेल तर काय घडेल या 3 नेत्यांच्या विरोधामध्ये. तुमचं समजा उद्या खरंच काही अशा प्रकारे कारवाई झाली, एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये भीतीचं वातावरण आहे. काय काय वाटतं तुम्हाला? नाही, पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादींनी बिनशर्त त्यांना पाठिंबा दिला होता. हे म्हणतात आम्ही पाठिंबा मागितला नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने पाठिंबा नाकारला सुद्धा नाही. आणि जे ॲब्सेंट झालो यांनी एका शब्दाने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नाही की बाबा मला पाठिंबा आम्हाला नको. अजय पाटील त्यांनी पाठिंबा नाकारला नाही याचं तुम्हाला दुःख होतंय का? त्यांनी पाठिंबा स्वीकारावा अशी तुमची इच्छा होती का खरोखरच? नाही, यांनी स्पष्ट बोलावं. हे कसे डुप्लिकेट रोल मध्ये असतात, आम्हाला हे पण पाहिजे ते पण पाहिजे. त्यामुळे नाही, मला हे सांगा, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार स्थापन करायचं नियोजन होतं का? बिलकुल नाही. आम्ही पाठिंबा बाहेरून दिला होता आणि पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला पाठिंबा बिनशर्त दिल्यावर सुद्धा जी चौकशी करायची तुम्ही करू शकता. अजय पाटील, तुम्हाला तोडून मी परत असं विचारतो, एक सेकंद. शरद पवार असं म्हणाले होते की स्थिर सरकारसाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ करतो आहोत. पण जर शिवसेनेचा पाठिंबा घेऊन सरकार स्थिर झालं असेल, महाराष्ट्राचं भलं झालं असेल, तर तुम्हाला आता दुःख व्हायचं काय कारण आहे त्यांनी पाठिंबा नाकारला याचं? आम्ही दुःख म्हणत नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी डबल रोल सांगतो. त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिला नसता, जाहीर केला नसता, तर या महाराष्ट्रात कोणतीही सरकार स्थापन झाली नसती. स्पष्टपणे कुणालाही बहुमत नव्हतं. एक चांगल्यापणाची भूमिका घेतली आणि बिनशर्त हा शब्दाला महत्व आहे. सेकंड थिंग, आमच्यावर कोणतीही चौकशी तुम्ही चालू द्या असं स्पष्ट म्हटल्यावर आम्ही इतकं ओपन होतो. त्यामुळे दुःख किंवाची गोष्ट नाहीये. फक्त भारतीय जनता पार्टी जी गुपचूप राहिली आणि शिवसेनेकडून जी ब्लॅकमेल होत गेली आणि त्या अनुषंगाने शिवसेनेने दाबून बिलकुल जे घडवायचं ते करून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, 100दा खोटं बोला आणि ते खरं चक्क साबित करायचं, हे या लोकांकडून करा. हे तुम्हाला माहित आहे, जुना जेव्हा एकदा गोपीनाथ मुंडे साहेब होते. बरं, ठीक आहे. मृणालिनी नानिवडेकर आता आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आता ही सगळी चर्चा ते सांगत होते की भाजपचा डबल रोल किंवा काय असं ते म्हणत होते. मला एक सांगा, खरोखरच या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाली असं काही घडलं का? मला असं वाटत नाही. कारण एक तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे प्रारंभापासूनच या चौकशीला आम्ही थांबवणार नाही असं वारंवार स्पष्ट करत होते. याचा अर्थ असाही नाही की अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर त्वरित कारवाई होईल. न्यायालयीन प्रक्रिया जी काय आहे ती आता याबद्दल सुरू झालेली आहे, ती भारतीय जनता पक्ष थांबवणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे.
यातला मुद्दा येतो शिवसेनेचा. शिवसेनेनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सरकार स्थिर झालाय, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नाही, हा मुद्दा लक्षात घेतल्यामुळे कदाचित ही कारवाई गतीने होऊ शकेल. किंवा त्याबाबत जे देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान केलंय की 15 दिवसांपूर्वीच ही स्वाक्षरी मी केली होती, त्याचा अर्थ त्यांना ट्रॅकवर जायचं आहे आणि आता त्यामुळे सरकारच्या फंक्शनिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पण त्याच वेळेला संजयजी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यामुळे एखाद्या मुख्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या सरकारने ही परवानगी दिलीही नसती तरी ते थांबवता येणं शक्य नव्हतं. महाराष्ट्रातला जो सिंचन घोटाळा आहे, त्या सिंचन घोटाळ्यात नेमकं काय झालं याबद्दलच्या वेगवेगळ्या याचिका न्यायालयाच्या विचाराधीन आहेत. त्याबद्दल कारवाई होणार, निर्णय जो लागेल तो लागेल, पण कारवाई होणार हे स्पष्ट होतं. पण त्याच वेळेला मला हातचं काहीही न राखता इथे नमूद करायला आवडेल की मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत अडथळा न आणता जे काय होतंय ते होऊ द्या अशी भूमिका घेतलेली आहे. ठीक आहे, बघू आपण आता एकूणच काय घडतंय हे. आणि आणखी बरेच मुद्दे आहेत. नथुराम गोडसेच्या मुद्द्यावरून जे काही झालं, मुख्यमंत्र्यांनी अतिशय निसंदिग्ध भूमिका घेतली आहे, या सगळ्या अनुषंगाने आपण ही चर्चा करत राहणार आहोतच. पण आता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.